इतकी छान आपली रेसिपी आज झालेली आहे. वेगळी रेसिपी आहे. वाव, किती मस्त छान अशी आपली रेसिपी आजची झालेली आहे. आणि ही वेगळी रेसिपी आहे गाईज. हे बघा, मस्त बॉल्स. जे पालक मेथी जे खात नाही ना त्यांना आवर्जून खायला घाला. ही रेसिपी छान झालेली आहे. बघा, एक नंबर छान रेसिपी झालेली आहे. आणि एवढी आजची वेगळी रेसिपी आहे गाईज. तर आवडली तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, वेगळी काहीतरी मी आज रेसिपी करून टाकलेली आहे. बघा मस्त. हे बघा, मेथी घेतले. हे बघा, 1 वाटी आहे ही मेथी. आणि हा पालक घेतलाय. तर मेथी बारीक कापलेल्या. आता हा ना पालक आपण बारीक चिरून घेऊया. तर हे बघा, पालक टाकला. आता ही आपण मेथी टाकूया. याच्यात हा ठेचा टाकूया, मिरची आणि लसूणचा. आणि ह्याच्यात ना हा उकडलेला बटाट टाकूया. सगळं नाही घेत आहे, थोडासा हा मी ठेवते. ह्याच्यात आपण बेसन टाकूया. जेवढं मुरेल ना तेवढं आपण ह्याच्यात बेसन टाकूया. हे बघा, तर हे एवढं बाद झालेलं आहे. हे बघा, ह्याच्यात आपण हळद टाकली, थोडंसं जिरं टाकलं. हे बघा, ओवा घेतलाय क्रश करून. ओवा टाकूया. मीठ आणि हे तेल. थोडा हिंग टाकूया. आणि हे ना पातळ नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा असं, हे बघा असं जाडच पीठ ठेवलेलं आहे. तर इथे एकीकडे मी, हे बघा, एकीकडे मी चाळण ठेवले. हे बघा, एकीकडे चाळण ठेवले आणि त्याच्यात पाणी टाकले, पाणी उबलत ठेवले. तर आता आपल्याला ह्याचे आणि चाळण, तर हे आत्ताच मी कोथिंबीर वड्या केलेले. बघा, कोथिंबीरचे उंडे उकडून घेतलेले ते बघा. तर आता आपल्याला ही पालक आणि मेथीचे, तर हे बघा असे हे ना आपण गोल गोल याच्यात बॉल्स करून याच्यामध्ये आपण ठेवूया. मस्त असे तुम्हाला जसे बॉल्स करायचे तसे तुम्ही करून ठेवू शकता, लहान मोठे. तर हे बघा, मस्त असे आपण हे बॉल्स करून ठेवले. याच्यात मी मसाला वापरलेला नाही आहे. हे बघा, पूर्ण आपले बॉल्स चाळून भरले. हे बघा, आपली चाळण भरलेले. आता हे ना आपल्याला बॉल्स मस्त शिजवून हे ना आपल्यावर वाफेवर शिजवायचे. आता ना ह्याच्यावर मी झाकण देते. तर हे बघा, आपल्याला पेस्ट करायचे. तर हे बघा, कांदा घेते. हे छोटे छोटे 3 घेतलेत मी कांदे. आणि हा टोमॅटो अर्धाच घेतला. तर ह्याची आपल्याला पेस्ट करायचे. तर ह्याच्यात ना आपण मसाले टाकूया. तर हे बघा, आपला आगरी मसाला, तो पण मी वाटायला टाकते. मी ही धना जिरा पावडर करून ठेवलेली, ती पण वाटायला घेते. भाजून कुटून ठेवलेले, मिक्सरला कुटून ठेवले, म्हणजे
मिक्सरला वाटून ठेवली. तर आता ह्याची ना आपण पेस्ट करूया. हे बघ आपले आता हे वाफेवर उकडून झालेले आहेत. तर आता पुढची प्रोसेस बघा. आपल्याला हे थंड करून घ्यायचे. तर हे बघा तेल टाकूया. कढीपत्ता टाकूया. आणि जिरं टाकूया. आणि आपलं ह्याची पेस्ट केली ना टोमॅटो कांद्याची, आणि त्याच्यातच मी मसाले टाकले ते टाकूया आता. हे ना आपण मस्त चांगलं भाजून घेऊया तेलामध्ये. फ्लेम मी कमी केली आहे. हे बघा आलं लसणाची पेस्ट टाकते. पण याच्यात थोडं मीठ टाकूया म्हणजे ना आपला कांदा आणि टोमॅटो ना पटकन शिजेल. हे बघा थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कांदा टोमॅटो आपला पटकन शिजला जाईल. मस्त असं तेल सुटायला लागले आणि ह्याला ना आपण तेलच सुटून देऊया कारण कांदा टोमॅटो मी कच्चाच मिक्सरला वाटलाय. पण आता आपल्याला ही पेस्ट चांगली शिजवायची आहे कांदा टोमॅटोची. त्याच स्टेजमध्ये ना आपण हे एवढं दही टाकूया. याला पण आपण मिक्स करून घेऊया. याला ना हलवत राहूया नाहीतर दही फुटलं जाईल. मस्त असं हलवत राहू म्हणजे आपलं दही फुटणार नाही. आता ना ह्याच्यात आपण पाणी टाकूया. तरी बघा चांगला उकाळा आलाय. त्यात आता आपण मीठ घालूया. आणि हा कुस्करलेला बटाट घालूया. हे बघा बटाट पण टाकला याच्यात. तर ही ना आपली ग्रेव्ही मस्त जाड होईल. एकीकडे मी हे बघा तेल ठेवले तापत. आता हे गोळे आपले थंड झालेत. आता ते त्याच्यात आपण फ्राय करून घेऊया. हे बघा तेल मस्त तापले. आता हे गोळे आपण ह्याच्यात सोडूया. बॉल्स आहेत ना ते आपण ह्याच्यात फ्राय करून घेऊया. मी ह्याच्यात मसाला वापरलेला नाही, मसाला ह्याच्यात टाकले. तरी आपण ना हे सर्व आता बॉल्स ना मस्त असे फ्राय करून घेऊ. तर मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्ही जरूर बघा. ते वेगळ्या टाईपमध्ये रेसिपी आहे. तर आजची रेसिपी तुम्ही संपूर्ण जरूर बघा.
तर नमस्कार मैत्रिणी, तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी. तर त्यानिमित्त हे स्पेशल मी भोजन बनवले. सकाळी बघा साबुदाणे वडे बनवलेले आणि आता हे बॉल्स. तुम्ही रेसिपी पूर्ण बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. आणि संध्याकाळी आपल्याला मोदक बनवायचे. तर मोदकाची रेसिपी काय आज येणार नाही, ती उद्या येईल. तर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी बघा आपली रेसिपी बघा किती छान दिसते की नाही बघा. तर आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे. मेथी आणि पालकचे मी बॉल्स बनवले, त्याच्यात उकडलेला बटाटासुद्धा टाकला आणि ही ग्रेव्ही बनवली. ग्रेव्हीमध्ये हे आपले बॉल्स सोडले. तर बघा आपली ही रेसिपी मस्त अशी रेडी झालेली आहे.